नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. MPSC सरळ सेवा एक्सप्रेसमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्रातील समाजसुधारकांचे एक विशेष सिरीज सुरू करत आहोत. येणाऱ्या महत्त्वपूर्ण एक्झामसाठी ही अत्यंत महत्त्वपूर्ण समाजसुधारकांची सिरीज असणार आहे. आज आपण महात्मा ज्योतिबा फुले यांच्याविषयी सुरू करत आहोत. तर चला तर मग आपण सुरू करूया आज महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दलचे. महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी पुण्यामध्ये झाला आहे. कारण की मित्रांनो 1827 हे वर्ष का महत्त्वाचं आहे की कारण की येणारे वर्ष हे 2027 हे वर्ष त्याच्या जन्माचं 200 वर्ष असणार आहे. त्यामुळं हे अत्यंत महत्त्वाचं आहे की महात्मा ज्योतिबा फुले हे समजून घेणं गरजेचं आहे आपल्याला. तर त्यांची माहिती कौटुंबिक पार्श्वभूमी पाहूया आपण. ज्योतिबा गोविंदराव फुले यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील कडगुणे होते. फुलेंचे आजोबा हे शेरीबा उपजीविकेसाठी पुण्यामध्ये आले होते आणि राणोजी, कृष्णा आणि गोविंदराव हे 3 मुले होती त्यांना. पुण्यात आल्यानंतर त्यांना महादेवराव पेशव्यांच्या दरबारात फुलं सजावटीचे काम मिळाले. हे मित्रांनो लक्षात ठेवू शकता की त्यांना कोणाच्या दरबारात, तर महादेवराव पेशवे पुण्यात आल्यानंतर, ते लक्षात ठेवू शकता तुम्ही. त्यांच्या कामावर खुश होऊन पेशव्यांनी त्यांच्या फुलांच्या उत्पादनासाठी 35 एकर जमीन दिली होती आणि शिट्टीबाच्या मृत्यूनंतर त्यांचा मोठा मुलगा जो राणोजी होता त्याने जमीन, घर हडप करून कृष्णा व गोविंदराव यांना बाहेर काढले होते. गोविंदरावांनी पुण्यामध्ये आल्यानंतर कोणता व्यवसाय, तर भाजीपाल्याचा व्यवसाय सुरू केला होता. आणि त्याचवेळी चिमणाबाईशी लग्न झाले आणि गोविंदराव व चिमणाबाई यांचे अपत्य म्हणजेच कोण, तर ज्योतिबा व राजाराम होय. त्या फुलांच्या व्यवसायावरून त्यांचे आडनाव काय पडले होते, फुले असं पडले होते. मूळ आडनाव काय होतं, तर त्यांचं गोरे असे होते. ज्योतिबा 1 वर्षाचे असताना त्यांची आई वारली होती. तर त्यांचा सांभाळ कोण केला, तर त्यांची आत्या सगुणाबाई यांनी केला होता. आता त्यांचं पुढचं बालपणी असताना त्यांचं शिक्षण आपण बघू की महात्मा फुलेंचं शिक्षण कुठे झालं, कशा पद्धतीने त्यांनी शिक्षण घेतलं. तर त्या काळी शिक्षण हे फक्त ब्राह्मण आणि उच्च वर्गापुरतंच मर्यादित होतं. म्हणजे गोरगरीब कष्टकऱ्यांच्या मुलांना शिक्षणाची संधी नव्हती त्यावेळेस. परंतु महात्मा फुले यांनी कशा पद्धतीने शिक्षण केलं, तर ज्योतिबांनी वयाच्या 7व्या वर्षी 1834 साली मराठी गावठी शाळेत प्रथमतः त्यांनी प्रवेश घेतला होता. ब्राह्मणांनी गोविंदरावांना ज्योतिबाला बागकाम शिकवण्याचा सल्ला दिला होता आणि तो सल्ला ऐकून गोविंदरावांनी 1938 मध्ये ज्योतिबाचे नाव शाळेतून काढले आणि त्यांना बागकाम करायला नेलं होतं. परंतु या 4 वर्षाच्या काळात ज्योतिबाने त्यांचे मराठी शिक्षण पूर्ण केले. तिथं गोविंदरावांच्या बागेशेजारीच राहणारे गफ्फर बेग मुन्शी आणि ख्रिस्ती धर्मोपदेशक मिस्टर लिजिट साहेब यांनी ज्योतिबाचे शिक्षण परत सुरू करण्याचा आग्रह गोविंदरावांना धरला होता. कारण की गोविंदराव हे फुलांचा व्यवसाय करत होते आणि वडिलांना मदत करत होते, परंतु त्यांना शिकावं असे ख्रिस्ती धर्मोपदेशक आणि गफ्फार बेग मुन्शी यांनी त्यांना शिकण्याचा आग्रह धरला पुढे. त्यामुळे मग 1841 साली ज्योतिबा आता स्कॉटिश मिशनरी शाळेत जाऊ लागले आणि त्या शाळेत त्यांना अनेक नवीन मित्र मिळाले. 1840 मध्ये त्यांना ज्योतिबा 13 वर्षाचे झाले असताना नायगावच्या खंडाळा येथील साताऱ्यातल्या खंडोजी नेवसे पाटील यांची कन्या म्हणजे सावित्रीबाई फुले शी त्यांचा विवाह झाला. तर कितव्या वर्षी झाला मित्रांनो, तर 1840 मध्ये 13व्या वर्षी त्यांचा विवाह झाला होता. विद्यार्थी दशेत असतानाच त्यांनी 1848 साली इंग्रजी राज्य उलथून टाकण्याच्या कल्पनेने भारावून गेले होते आणि ज्योतिबांनी लहुजा साळवे मांग यांच्याकडे दांडपट्टा व नेमबाजीचे शिक्षण घेतले. हा विशेष म्हणजे लक्षात ठेवण्याचा काय की त्यांनी कोणाकडे दांडपट्टा आणि नेमबाजीचे शिक्षण घेतलं, तर ते लहुजी साळवे यांच्याकडे शिक्षण घेतले आहे. हे तुम्ही लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे मित्रांनो. आता त्यांच्या जीवनावर काही मत परिवर्तन घडणाऱ्या घटना अशा घडल्या होत्या, तर त्या पाहू आपण. महात्मा ज्योतिबा फुले आणि सदाशिवराव गोवंडे या दोघांनी शिवाजी महाराजांच्या जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या चरित्राचा अभ्यास केला होता. जॉर्ज वॉशिंग्टन व थॉमस पेन यांच्या विचारांनी ते प्रभावित झाले होते. थॉमस पेन यांच्या राईट ऑफ मॅन या ग्रंथाचा प्रभाव ज्योतिबावर पडला आहे. तर हे महत्त्वाचं आहे मित्रांनो की त्या महात्मा ज्योतिबाच्या फुलेंच्या व कोणत्या ग्रंथाचा प्रभाव पडला असा जर प्रश्न आला तर तुम्ही राईट ऑफ द मॅन या ग्रंथाचा प्रभाव ज्योतिबावर फुलेवर पडला होता असं लक्षात ठेवू शकता तुम्ही.
1848 साली ज्योतिबाचे मित्र सदाशिव बल्लाळ गोवंडे या ब्राह्मण मित्राच्या लग्नाला गेले असता वरातीत एक माळ्याचा मुलगा ब्राह्मणासोबत चालत आहे हे पाहून ब्राह्मणाने त्यांचा अपमान केला आणि या घटनेचा मोठा आघात महात्मा फुलेंच्या जीवनावर झालेला आपल्याला दिसून येतो. आता पुढे मग त्यांनी या मोठ्या सगळ्या आघात झाला त्याच्यानंतर त्यांनी सामाजिक कार्याला मोठ्या प्रमाणात सुरुवात केलेली दिसून येते आपल्याला. तर सामाजिक परिवर्तन व विकासाच्या दृष्टीने शिक्षणाला खूप महत्त्व आहे असे फुले म्हणत होते. स्त्रिया व शूद्रांना शिक्षण घेण्याचा अधिकार नसल्याने त्यांची वाईट अधोगती झाली असे महात्मा फुलेंचं मत होतं. समाज सुधारण्यासाठी स्त्री शिक्षण हाच प्रभावी मार्ग आहे हे ओळखून त्यांनी 3 जुलै 1848 रोजी महात्मा फुले यांनी पुण्यातील बुधवार पेठेत तात्यासाहेब भिडे यांच्या वाड्यात मुलीसाठी पहिली शाळा सुरू केली. फुलेंनी स्त्रियांसाठी शाळा काढण्या अगोदर 1819 मध्ये कोलकात्याच्या अमेरिकन मिशनरी हिंदू मुलीसाठी पहिली शाळा काढण्यात आली होती. तर ही ते लक्षात घेऊ शकता की महात्मा फुलेंनी 1848 साली पहिली मुलीसाठी पहिली पुण्यामध्ये शाळा सुरू केली होती. परंतु त्याही आधी अमेरिकन मिशनने हिंदू मुलीसाठी पहिल्यांदा 1819 मध्ये कोलकाता येथे मुलीसाठी शाळा सुरू केलेल्या आपल्याला दिसते. हिंदू मुलीसाठी शाळा. महात्मा फुले यांनी मुलीची शाळा सुरू करण्याची प्रेरणा अहमदनगरच्या मिस फरार यांच्याकडून मिळाली. हा प्रश्न इथं होऊ शकतो मित्रांनो. याच्यावर एमपीएससीने आयोगाने याच्यावर वारंवार प्रश्न विचारलेला आहे की महात्मा फुले यांना महिला स्कूल मुलीची शाळा सुरू करायची प्रेरणा कुठून मिळाली होती. तर अहमदनगरच्या मिशनरी स्कूलच्या मिस फरार बाई यांच्याकडून त्यांना प्रेरणा मिळाली होती. मुलीसाठी पहिली शाळा काढतेवेळी ज्योतिबाने अनेकांनी मदत केली होती. ज्यावेळेस 1848 शाळा सुरू करण्यात आली त्यावेळेस पहिल्या 6 विद्यार्थिनी होत्या. त्या स्त्री शिक्षिका मिळत नसल्याने महात्मा फुले यांनी स्वतःच्या पत्नी सावित्रीबाईंना शिक्षण देऊन शिक्षिका बनविले आणि फुलेंच्या वडिलांनी हे न आवडल्याने त्यांनी 1849 मध्ये फुलेंना घराच्या बाहेर काढले. घरातून बाहेर पडल्यानंतर पुण्यात गंजपेठेत त्यांचे मित्र उस्मान शेख यांनी राहायला त्यांना जागा दिली होती. त्याचवेळी त्यांचा घर क्रमांक होता 572 होता. आज तोच फुलेवाडा म्हणून ओळखतात. फुले यांनी एकूण 17 शाळा काढल्या आहेत. मेजर कॅन्डी फुलेंच्या शाळेला पुस्तकं पुरवित होते. ज्यावेळेस महात्मा फुलेंना त्यांचे वडिलांनी घराच्या बाहेर काढले होते त्यावेळेस त्यांचे मित्र उस्मान शेख यांनी त्यांना राहण्यासाठी बोलवले होते. तोच आज हा महात्मा फुले वाडा आहे. आजही तो महात्मा फुले वाडा आपल्याला पाहावयास मिळतो मित्रांनो. नक्कीच कधी वेळ असेल तर तुम्ही जाऊ शकता आणि पाहू शकता तो. तर महात्मा फुले यांनी आता विधवा विवाहासाठी प्रयत्न त्यांनी काय केला बघू आपण. महात्मा फुले यांनी स्वतःला मूलबाळ नसतानाही दुसरे लग्न केले नाही. त्यांनी दुसरे लग्न करावे असा आग्रह वडील आणि त्यांच्या मित्रांनी केला असता ते म्हणाले की परंतु पुरुषातच जर कमी असेल तर स्त्रीला दुसरा विवाह करण्याची परवानगी द्यावी आहे काय, असा त्यांनी त्यावेळेस क्रांतिकारक प्रश्न असा उपस्थित केला होता मित्रांनो. मार्च 1864 रोजी गोखल्याच्या बागेमध्ये एका शेणवी जातीतील 18 वर्षाच्या विधवेचा पुनर्विवाह त्याच जातीतील विधुरासोबत करण्याचा आला होता. हा पहिला पुनर्विवाह होता. महात्मा फुले यांनी विधवा विवाहाचा पुरस्कार करून बहुपत्नीत्व, जरट विवाह, केशवपन, सतीप्रथा, बालविवाह, वाघ्यामुरळी प्रथा या सर्व अनिष्ट प्रथांना त्यांनी विरोध केला. तर इथं एमपीएससीने प्रश्न विचारलेला होता मित्रांनो. तर कोणत्या गोष्टींचा पुरस्कार महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेला होता. तर या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवू शकतात. जरट विवाह आहे, बहुपत्नीत्व आहे, केशवपण आहे, सतीप्रथा आहे, बालविवाह आहे, वाघ्यामुरळी प्रथा या अनिष्ट प्रथांना त्याने विरोध करण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो. लोक इच्छापूर्तीसाठी खंडोबाला नवस बोलत. अशा वेळी मुलगा किंवा मुलगी जन्माला आल्यास त्याला खंडोबाला अर्पण करीत, पण मुलाला वाघ्या तर मुलीला मुरळी असे म्हटले जात होतं. बालहत्या प्रतिबंधक ग्रह 1863 मध्ये सुरू करण्यात आलं होतं. बालपणी स्त्रियांचे विवाह होत असल्याने समाजात कुमारी अर्थात विधवांचे प्रचंड प्रमाण वाढलं होतं. या स्त्रिया बराच वेळा अनैतिक संबंधातून गरोदर राहत असत. अशा वेळी या स्त्रियांना समाजाकडून होणारी बदनामी टाळण्यासाठी नवजात बालकाची हत्या करीत असत आणि महात्मा फुले यांनी अशा स्त्रियांची सुटका करण्यासाठी 1863 मध्ये बाल हत्या प्रतिबंधक ग्रहाची स्थापना महात्मा ज्योतिबाने फुलेंनी केली होती.
येथे ज्या स्त्रिया प्रसूत होत त्यांची मुलांची पोषणाची जबाबदारी हे बालहत्या प्रतिबंधक ग्रह घेई. या ग्रहाच्या दारावर पाटी लावली होती की विद्वांनी इथे या, सुरक्षित बाळांत व्हा, का सर्व काही गुप्त ठेवले जाईल आणि मुलाचे संगोपनही केले जाईल, असं त्यावेळेचे क्रांतिकारक वाक्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्यांच्या या पाटीवरती लिहिलेलं होतं. येथे काशीबाई ही ब्राह्मण स्त्री 1865 मध्ये प्रसूत झाली होती आणि त्यांना तिला मुलगा झाला होता आणि 1873 मध्ये महात्मा फुले यांनी त्यांना दत्तक घेऊन त्यांचे नाव यशवंत ठेवले, म्हणजे हेच त्यांचा मुलगा आहे. महात्मा ज्योतिबा फुलेंनी अस्पृश्य उद्धारांचे कार्य केलेले दिसून येते. तर दलितांसाठी शैक्षणिक कार्य बघू आपण. शिक्षणाच्या अभावामुळे अस्पृश्य दलित समाज आणि नैतिकदृष्ट्या पंगू झाला होता, त्यामुळे प्राथमिक शिक्षणाची जबाबदारी स्वीकारण्याचे आवाहन त्यांनी सरकारला केले होते. तसेच शूद्राकडून अन्यायाने घेतलेल्या करातून वाई, बनारस, प्रयाग येथे, नाशिक येथे नाभिक कृष्णाची मंदिरे बांधण्यासाठी केल्या जाणाऱ्या खर्चाला त्यांनी विरोध केला व तो पैसा अस्पृश्याच्या शिक्षणासाठी, शाळा बांधण्यासाठी खर्च करावा असं त्यांनी सांगितलं होतं. 1851 साली पुण्यात नानापेठेत अस्पृश्यासाठी पहिली शाळा सुरू केली आणि सनातन ब्राह्मणाने या शाळेला विरोध करून ती शाळा बंद पाडली होती. लहुजी साळवे मांग आणि राणोजी महार हे महारवाड्यातील मुलांना शाळेत घेऊन येत असत. अस्पृश्यासाठी स्वतःची विहीर त्यांनी दिली होती, कारण की त्या काळामध्ये पाणी पिण्याचा मज्जाव होता. तर इसवी सन 1868 मध्ये महात्मा फुले यांनी त्यांच्या वाड्यातील पाण्याची विहीर व हौद अस्पृश्यासाठी पाणी भरण्यासाठी खुला करून दिला होता. आता दलितांसाठी त्यांनी काही वाचनालय सुरू केली होती. तर 1852 मध्ये दलितांसाठी पहिले वाचनालय सुरू केलेले महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुरू केले होते. त्या कामी काही सुशिक्षितांनी त्यांना मदत केली होती. महात्मा फुले यांनी लहुजी मांग आणि राणोजी महार यांच्या मदतीने अस्पृश्यता निवारण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता शेतकऱ्याविषयी कार्य पाहू आपण. तर शेतकऱ्याविषयी कार्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेलं दिसून येते, कारण की त्यांनी शेतकऱ्याचा आसूड नावाचा ग्रंथ लिहिला आहे आणि नुकत्याच झालेल्या MPSC गट ब पूर्व परीक्षेमध्ये, मुख्य परीक्षेमध्ये त्यांच्यावर प्रश्न आलेला होता शेतकऱ्याविषयी कार्याच्या बाबतीत. तर त्यांनी शेतकऱ्याचा आसूड या ग्रंथामध्ये विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले, इतके अनर्थ अविद्येने केले, अशी मांडणी केलेली आहे. 1876 साली अहमदनगर व पुणे येथे सावकारी विरुद्ध त्यांच्या नेतृत्वात नांगर चालणार नाही व जमीन पिकणार नाही, हे महत्वाचं आहे मित्रांनो. 1875 मध्ये देशामध्ये दख्खनचे दंगे झाले होते. शेतकऱ्यांनी फार मोठा उठाव घडला होता आणि तो पुणे जिल्ह्यातील सुपेमधून घडला होता. त्याचाच परिणाम म्हणून पुढे काय झालं होतं, 1876 साली अहमदनगर आणि पुणे येथे सावकाराविरुद्ध त्यांच्या नेतृत्वात नांगर चालणार नाही, जमीन पिकणार नाही, हे आंदोलन केले. यालाच खतफोडीचे बंड म्हणतात. हे बंड 2 वर्षे चालले. शेवटी सरकारने डेक्कन ॲग्रिकल्चर रिलीफ ॲक्ट 1879 साली केला होता आणि हा ऍक्ट आहे ना, सावकार आणि जमीनदारांना व्यसन घालून शेतकऱ्यांना संरक्षण दिले होते याच्यामध्ये. आता उदरनिर्वाहासाठी महात्मा फुलेंनी काय केलं बाबा, तर 1854 मध्ये फुलेंनी स्कॉटिश मिशनरीच्या शाळेत अर्धवेळ पगारी शिक्षक म्हणून काम केले. तर हे लक्षात ठेवू शकता की महात्मा फुले हे अर्धवेळ पगारी शिक्षक म्हणून त्यांनी सुरुवातीला काम केलं होतं. इसवी सन 1876 ते 1882 या 6 वर्षाच्या काळामध्ये महात्मा ज्योतिबा फुले पुणे नगरपालिकेचे सदस्य होते. यावर प्रश्न फिक्स होऊ शकतो मित्रांनो. तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी नगर परिषदेचा सदस्य म्हणून कोणत्या कालखंडात राहिले होते, तर 1876 ते 1882. हे ट्रिक असे लक्षात ठेवू शकता की 1875 ते 76च्या दरम्यान देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये दुष्काळ आला होता. त्याच काळामध्ये 76 ते 82 दरम्यान 6 वर्षाच्या कालावधीसाठी नगरपालिकेचे सदस्य होते ते. 1876 मध्ये ज्योतिबांनी हरी शिंदे, कृष्णराव भालेकर यांच्या समवेत पुणे कमर्शियल अँड कॉन्ट्रॅक्टिंग कंपनी स्थापन केली व कंत्राटीदाराचा व्यवसाय सुरू केला होता. तर यात मित्रांनो लक्षात ठेवू शकता की जो पुण्यातला येरोड्यातला जो ब्रिज आहे तो महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कंपनीने तयार केला आहे. तर कात्रजच्या बोगद्यालाही तिथेही मदत महात्मा ज्योतिबा फुलेंच्या कंपनीने केलेली आहे. ते खडकवासला धरण असेल, या सर्व जे पुण्यातले जे मेन आहेत
जे ब्रिज असतील, धरणं असतील आणि बोगद्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कंपनीने सहाय्य केलेलं होतं किंवा तिथं चुना असेल त्यांची मदत केली होती त्या कामासाठी. त्यांनी खडकवासला तलावाला दगड पुरवण्याचे गुत्ते सरकारकडून घेतले होते आणि येरवडा पुलांच्या चुना पुरवण्याचे कामाचे गुत्ते सुद्धा महात्मा ज्योतिबा फुलेंनी घेतलं होतं. तर महात्मा फुले हे फक्त समाजसुधारकच नव्हते तर एक उद्योजक होते, व्यावसायिक सुद्धा होते मोठे. त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांची आपण लेखन संपदा बघू. तृतीय रत्न नाटक लिहिलं होतं त्यांनी 1855 साली. ब्राह्मणाची कसब 1869 साली लिहिलं होतं त्यांनी. गुलामगिरी नावाचा ग्रंथ त्याने 1873 साली लिहिला होता आणि अस्पृश्याची कैफियत 1883 साली हा ग्रंथ लिहिला होता. इथे तृतीय रत्न बघू शकता, गुलामगिरी बघू शकता, जे अमेरिकेतील निग्रो लोकांसाठी महात्मा ज्योतिबा फुलेंनी अर्पण केलेले आहे. आता आपण त्यांच्या समाज अर्थात सत्यशोधक समाजाला 150 वर्षापेक्षाही जास्त कालखंड झालेला आहे मित्रांनो. तर सत्यशोधक समाजावर हमखास 100% प्रश्न येतो, तर तो तुम्ही पाठच करायला हवा. महात्मा ज्योतिबा फुले यांनी 24 सप्टेंबर 1873 रोजी पुण्यात सत्यशोधक समाजाची स्थापना केली. तर सत्यशोधक समाजाचं ब्रीदवाक्य काय होतं? सर्वसाक्षी जगतपते त्याला नकोची मदस्ती, असं वाक्य होतं. त्याचा उद्देश काय होता? शूद्र अतिशूद्रांची स्थिती सुधारण्यासाठी धार्मिक आणि सामाजिक गुलामगिरी नष्ट करणे असा होता. सत्यशोधक समाजाच्या पद्धतीने पहिला विवाह 25 डिसेंबर 1873 मध्ये सीताराम आल्हाट व राधाबाई निमकर यांचा झाला होता आणि त्यांचा नंतर मृत्यू आहे ना 28 नोव्हेंबर 1890 रोजी झालेला आहे पुण्यामध्ये. त्यांच्या मृत्यूनंतर 1890च्या नंतर सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ प्रकाशित झालेला आहे मित्रांनो. थँक्यू.